here this is a trapezoidal speed time curvature. हे काय आहे? ट्रॅपेझॉइडल स्पीड टाइम कर्वेचर. एकदा समजून या, नंतर लिहून काढा. तुम्हाला परत वाचायचीच गरज पडणार नाही, एवढं सोपं आहे. लेंदी आहे पण खूप सोपं आहे. ओके, तर बघा सगळ्यात पहिले आपण काय बघू. सगळ्यात पहिले स्पीड टाइम कर्वेचरमध्ये इथं काय घेतो आपण? स्पीड घेतो. काय घेतो? स्पीड. इथं काय घेतो? टाइम. ऑन एक्स ॲक्सिस वी आर टेकन टाइम and on y axis we are taken speed. Suppose Vm is the maximum speed. Vm काय आहे? मॅक्सिमम स्पीड. रेल्वेची मॅक्सिमम स्पीड. हे काय आहे? ॲक्सेलरेशन. हे काय आहे? ॲक्सेलरेशन. आणि हा अँगल अल्फा. हे काय आहे? रिटार्डेशन. हा अँगल बीटा. हे आपण काल बघितलं. ओके, काल बघितलं. व्हिडिओ बघत जा. जर समजा तुम्ही ॲब्सेंट असाल, गैरहजर असाल, तर ते बघितलं तर तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. आता कन्सिडरेशन करू आपण. तर जो स्पीड टाइम कर्वेचर 5 याच्यामध्ये स्प्लिटअप झालेला आहे. कोणते 5? नोचिंग अप पिरियड, ॲक्सेलरेशन, फ्री रनिंग पिरियड, कोस्टिंग पिरियड आणि रिटार्डेशन. कोणकोणते? नोचिंग अप पिरियड, ॲक्सेलरेशन, फ्री रनिंग पिरियड आणि कोस्टिंग पिरियड आणि ब्रेकिंग. अशा पद्धतीचे 5 रिजन आहेत. तर 5 रिजनला आपण काय करतो? लॉंग ट्रेन जे असतात, समजा नागपूर ते मुंबई मोठी ट्रेन आहे, तर ह्या 5 रिजनला आपण काय करतो? सिम्प्लिफाय 3 रिजनमध्ये कन्वर्ट करतो. 3 रिजनमध्ये कन्वर्ट करतो. ॲक्सेलरेशन, फ्री रनिंग, रिटार्डेशन. ॲक्सेलरेशन, फ्री रनिंग आणि रिटार्डेशन अशा पद्धतीने. तर समजा सपोज लेट्स Vm इज द क्रिस्ट स्पीड. क्रिस्ट म्हणजे मॅक्सिमम. Vm काय आहे? मॅक्सिमम स्पीड आहे. T1 काय रे? ॲक्सेलरेशनसाठी लागणारा टाईम. T2 काय आहे? फ्री रनिंग टाईम. T3 काय आहे? रिटार्डेशन टाईम. आणि टोटल T काय असेल? T1 प्लस T2 प्लस T3 असेल. ओके, त्याच्यानंतर अल्फा काय आहे? ॲक्सेलरेशन इन किलोमीटर पर हावर पर सेकंद. इन किलोमीटर पर हावर पर सेकंद. रिटार्डेशन काय असेल? बीटा इन किलोमीटर पर हावर पर सेकंद. आणि एस म्हणजे काय? टोटल डिस्टन्स. पहिल्या स्टेशनपासून शेवटच्या स्टेशनपर्यंतचं टोटल डिस्टन्स एस. तर आपल्याला याच्याहून सगळे पॅरामीटर काढायचे. काय काय काढायचे? एस काढायचे, अल्फा काढायचे, बीटा काढायचे, Vm काढायचे. हे काढायला विचारतात. तर त्यासाठी एक डेरिव्हेशन आहे. सोपं आहे, सिम्पल. हे कोणाकोणाला समजलं? आता बघा, ॲक्सेलरेशन म्हणजे काय रे? व्हॉट इज ॲक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. व्हेलॉसिटी म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. आठवतं तुम्हाला? तर ॲक्सेलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी टू द टाईम. सो अल्फा इज इक्वल्स टू Vm अपॉन टी. अल्फा इज इक्वल्स टू Vm अपॉन टी. ओके, Vm अपॉन टी. तर Vm मग याच्यावरून आपण T1 इज इक्वल्स टू काय लिहू शकतो? Vm अपॉन अल्फा. अल्फा इज इक्वल्स टू Vm बाय T1. देअरफॉर T1 इज इक्वल्स टू Vm बाय अल्फा. सिमिलरली बीटा इज इक्वल्स टू Vm बाय T3. देअरफॉर T3 इज इक्वल्स टू Vm बाय बीटा. आणि तुम्हाला माहिती आहे टोटल T इज इक्वल्स टू काय? T1 प्लस T2 प्लस T3. देअरफॉर T2 इज इक्वल्स टू काय रे? T2 इज इक्वल्स टू ह्या दोन टर्मला इकडे घे, T1 प्लस T2ला इकडे घेऊन जा. सो T2 इज इक्वल्स टू T मायनस T1 प्लस T3. बघा, T इज इक्वल्स टू T1 प्लस T2 प्लस T3. देअरफॉर T2 जर काढायचं असेल तर ह्या दोन्हीची ॲडिशन जी आहे तिकडे घेऊन जा. ह्या दोन्हीची ॲडिशन इकडं जर नेली तर ती मायनस होऊन जाईल. मग T1ची व्हॅल्यू काय रे? Vm बाय अल्फा. T2ची व्हॅल्यू काय आहे? Vm बाय बीटा. तर ही T2ची व्हॅल्यू आली. ओके, तर तुम्हाला इकडं पहा, T1ची व्हॅल्यू आली, T3ची व्हॅल्यू आली आणि T2ची व्हॅल्यू आली. त्या व्हॅल्यू तुम्हाला कामा येणार आहे. येतं लक्षात? चला आता आपण बघू एरिया. हा जो टोटल एरिया आहे OABC, हा टोटल एरिया म्हणजे डिस्टन्स. हा टोटल एरिया म्हणजे काय असतंय? म्हणजेच डिस्टन्स असतंय.
तर पहा ॲक्सलरेशन, फ्री रनिंग, रिटार्डेशन हे म्हणजे टोटल डिस्टन्स. तर मग टोटल डिस्टन्स म्हणजे दिस प्लस दिस प्लस दिस, तीन एरियाचं ॲडिशन. तर काय असेल हे S1 प्लस S2 प्लस S3. आता S1 काय रे, हा ट्रँगल OAD, ट्रँगल OAD काय असते 1/2 बेस इंटू हाईट. आठवते 1/2 बेस किती आहे T1. मग आता T1 डिवायडेड बाय 3600 घ्यावं लागेल, कारण हे टाईम कशामध्ये आहे, सेकंदमध्ये. आणि 1 सेकंद इज इक्वल्स टू काय असते 1/16 मिनिट असते. इज इक्वल्स टू 1/16 इंटू 16 सेकंद असते, म्हणजे 1/3600 सेकंद असते. समजलं. 1 मिनिट बरोबर किती, 1 हावर. 1 हावर इज इक्वल्स टू नाही 1 सेकंद. 1 सेकंद इज इक्वल्स टू 1/16 मिनिट आणि 1/60 इंटू 60 हावर. एका सेकंदाला हावरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 1/3600 घ्यावा लागेल. एका सेकंदाला, एका हावरला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं किती येणार आहे रे, 1 हावर म्हणजे 3600 सेकंद. किती, 3600 सेकंद. मग 1 सेकंद इज इक्वल्स टू 1/3600. आता समजलं. 1 सेकंद म्हणजे 1 हावर म्हणजे किती, 3600 सेकंद. 60 इंटू 60, 60 मिनिटं 60 सेकंद. तर 1 सेकंद इज इक्वल्स टू 1/3600, म्हणून हे 1/3600 घेतलं आहे. सो बेस इंटू हाईट काय VM आणि बेस काय T1. सो 1/2 3600 इंटू VM. हे 1777200 VM T1. हे कोणा समजलं रे, नाही समजलं. हे पाय 1/2 बेस काय आहे T1 इंटू हाईट किती आहे VM. ओके. आणि T1 कशामध्ये आहे, सेकंदमध्ये. सेकंदचं काय करायचं आहे, हावरमध्ये, कारण आपली व्हेलॉसिटी कशामध्ये असते, किलोमीटर पर हावर पर सेकंद असते. किलोमीटर पर हावरमध्ये असते. ताशी वेग कन्सिडर करतो ना आपण, सेकंदाचा वेग नाही कन्सिडर करत. म्हणून आपल्याला हे 1/3600 घ्यावा लागेल इथं ह्या पद्धतीने. 1 सेकंद इज इक्वल्स टू, म्हणून हे इथं 3600 घेतलं. आता समजलं. तर मग हे 7 गुणिले 36 2 गुणिले 36 72 आलं. हे T1 V1 इथं जसं तसं घेतलं. त्याच पद्धतीने आता याचा डिस्टन्स आपल्याला, हा एक ट्रायंगल झाला. आता ह्या ट्रायंगलचं बघायचं आहे, सॉरी स्क्वेअरचं. तर एरिया DABE. तर काय, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे T2, मग T2/3600 करा. T2/3600. आणि रुंदी किती आहे VM, म्हणजे VM T2 डिवायडेड बाय 3600. समजलं, कळालं का. लांबी गुणिले रुंदी, बस दुसरं काहीच नाही. बघा परत आता तिसरा ट्रायंगल, इन ट्रायंगल थर्ड काय, एरिया ऑफ ट्रायंगल CEB किंवा CBA. ठीक आहे. तर 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे T3, हाईट किती आहे VM, आणि 3600 कशाला घेतला आपण, सेकंदचा हावरमध्ये. याला सिम्प्लिफाय केलं तर VM T3 डिवायडेड बाय 7200 आलं. इथपर्यंत कोण आले रे, काहीच अडचण नाही. तिन्ही एरिया. आता तुम्हाला माहिती आहे तिन्हीची बेरीज करायची. टोटल डिस्टन्स इज इक्वल्स टू S1 प्लस S2 प्लस S3. आणि T1 T2ची व्हॅल्यू बघा. S1ची व्हॅल्यू काय आहे, ही आहे. पुट करा VM T1 डिवायडेड बाय 7200. दुसरी पुट करा VM T2 डिवायडेड बाय 3600. आणि तिसरी केले पुट. आता T1ची व्हॅल्यू काय रे, इथं T1ची व्हॅल्यू पुट करा. इथं T2ची व्हॅल्यू पुट करा. T2ची व्हॅल्यू ही वाली. आणि इथं T3ची व्हॅल्यू पुट करा. येतं लक्षात. आता सिम्प्लिफाय करा. हे पहा 7200 VM स्क्वेअर 7200 अल्फा प्लस VM इंटू T. बघा याचं मल्टिप्लिकेशन VM T डिवायडेड बाय 3600. याचं मल्टिप्लिकेशन T जसं तसं, हे बाकी जसं तसं. समजतंय ना, समजून घ्या बरं का. आता डबल नाही सांगणार मग. त्याच्यानंतर दिस इंटू दिस, हे काय येईल VM स्क्वेअर 3600 अल्फा जसं तसं.
मायनस हे पाहता इथं मायनस येतं, हे मायनस हे येऊन जाईल. तर व्ही एम इंटू व्ही एम, व्ही एम स्क्वेअर 3600 बीटा, 3600 बीटा प्लस हे व्ही एम व्ही एम व्ही एम स्क्वेअर 7200 बीटा. समजलं? याच्यात अवघड असं नाही, लेंदी आहे पण अवघड असं काहीच नाही. तर आता काय करा, याला पुन्हा अजून थोडं सिम्प्लिफाय करा. ओके, काय केलं, टीची टर्म वेगळी काढली, व्ही एम टी 3600 बाजूला घेतली, त्याच्यानंतर अल्फा अल्फाच्या टर्म सोबत जवळजवळ घेतल्या आणि बीटा बीटाच्या टर्म जवळजवळ घेतल्या. तर सगळ्यात पहिले ही अल्फाची टर्म याच्यासोबत ही अल्फाची टर्म जवळजवळ घेतली, बीटाची टर्म बीटाची टर्म जवळजवळ घेतली. ओके, आता ही टर्म जसं तशी घ्या. हे आता हे काय रे, वर 2नी मल्टिप्लाय करा, खाली 2नी मल्टिप्लाय करा, वर 2नी मल्टिप्लाय करा, खाली 2. का बरं? कारण बेस सारखा करायचा आपल्याला. बेस काय करायचा आहे? सारखा करायचा आहे. तर 1/3600ला आपण 2नी जर गुणलं तर हे काय होईल 7200. वर 2नी गुणा, खाली 2नी गुणा, इथं बी वर 2नी गुणा, खाली 2नी गुणा, तर हे येऊन जाईल. इथपर्यंत समजले? समझ में आया ना? अब ये इसका दुगना है, 2 मधून 1 गेला, राहिला एकच, 2 मधून 1 गेला, राहिला एकच अल्फाची टर्म. इथं बी 2 मधून 1 गेला, राहिला एकच बीटाची टर्म. हे जसं तसं ह्या 2 पहा, x - 2x काय राहील, x राहील, म्हणजे हीच टर्म राहील जसं तशी, -x राहील, -x. तसंच ही तर -x राहील. ओके, तर मग आता याच्यातून काय करा, ह्या 2 टर्ममधून व्ही एम स्क्वेअर डिवायडेड बाय 3600 कॉमन काढा, व्ही एम स्क्वेअर डिवायडेड बाय 3600 कॉमन काढा. तर इथं काय उरेल रे, 1/2 अल्फा प्लस इथं काय उरेल 1/2 बीटा. समजते का? यहाँ से क्या करना है, वी एम स्क्वायर डिवाइडेड बाय 3600 कॉमन निकालना है. तो इधर क्या बचेगा 1/2 अल्फा प्लस 1/2 बीटा. आर यू गेटिंग दिस? अब ये तो यस है, अब ये यस है, तो ये इस पूरी टर्म को इधर खिसकाओ. यस इज इक्वल्स टू दिस है ना, यस काढलं आपण. तर मग आता ह्या सगळ्या टर्मला इकडं, कारण पलीकडे इक्वल्स टू काहीच नाही म्हणजे 0 ठेवा. तर मग आता हे जर इकडं आणलं तर इकडं काय होईल, प्लस होईल. तर मग हे इकडं आणल्यावर प्लस झालं, तर व्ही एम स्क्वेअर डिवायडेड बाय 3600 ही जसं तसे, ही मायनस होतं इकडं आणल्यावर प्लस झालं, आणि हे प्लस होतं इकडं आणल्यावर मायनस झालं. व्ही एम टी डिवायडेड बाय 3600 प्लस एसची व्हॅल्यू इज इक्वल्स टू काही नाही म्हणजे पलीकडं काय असेल 0. समजलं? मग आता असं आहे, तर याला आपण काय केलं, व्ही एम स्क्वेअर 3600ने गुणून टाकलं, तर व्ही एम स्क्वेअर ही टर्म जसं तशी -3600ने गुणलं म्हणल्यावर ते बी कटन, आणि हे गुणाकारामध्ये येईल इज इक्वल्स टू 0, इज इक्वल्स टू 0. समजलं? आता ही टर्म आली, आता काय करा, पुट. ही जी टर्म दिसते याला के पुट करा, याला काय पुट करायचं आहे, के पुट करायचं आहे. पुट के इज इक्वल्स टू 1/2 अल्फा प्लस 1/2 बीटा. मग व्ही एम स्क्वेअर इंटू के मायनस व्ही एम टी प्लस 3600 एस इज इक्वल्स टू 0. आता हे काय आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन आठवतं का तुम्हाला, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. मग याचं काय येईल, मायनस बी प्लस मायनस √ऑफ AC डिवायडेड बाय 4a. आठवते काय इक्वेशन होतं, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. तर हे काय तर -b प्लस मायनस √ऑफ b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आठवते? हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. सिमिलरली ये a है, ये क्या है, a है, ये b है, ये c है. तो इसको इस इक्वेशन में पुट करो तो ये क्या आएगा, t प्लस माइनस √ऑफ b² मतलब t² माइनस 4 इंटू ac, 4 इंटू ac. ओके, ये c टर्म पूरी है ना, ये पूरी टर्म मिला के c है. ए मतलब k,
सी ये टर्म डिवाइडेड बाय 2 इंटू ए मतलब ये समझ में आया, ये क्वाड्रेटिक इक्वेशन। अब अगर अपन पॉजिटिव लेते हैं तो इसकी वैल्यू बहुत ज़्यादा आएगी। ओके, सो टेक निगेटिव्ह, फक्त आपण काय घेणार, निगेटिव्हच घेणार। मग व्ही एम इज इक्वल्स टू टी मायनस टी स्क्वेअर टी मायनस अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर मायनस, आता याचं 4 गुणिले 3600 केलं तर आलं 14400 के इंटू एस डिवायडेड बाय 2k। समजलं? तर अशा पद्धतीने हे डेरिव्हेशन परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, 6 मार्काला डिराईव्ह करायचं। समजलं? सो राईट डाऊन दिस।